हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? कसा गेला मग तुमचा आजचा संडे? आज मी तुम्हाला माझ्यासोबत झालेला एक किस्सा सांगतो. आज दुपारच्या आसपास मी गेलो ATMमध्ये पैसे काढायला. काय 2-4 हजार काढायचे होते. मग मी गेलो ATMमध्ये पैसे काढायला. ATMमध्ये कार्ड टाकलं, ATM कार्ड, आपलं डेबिट कार्ड, आणि पिन वगैरे टाकला. जेवढे पैसे काढायचे होते 2-4 हजार रुपये ते टाकले. पैसे आले नाहीत. मग मला वाटलं की त्या ATMमध्ये कॅश नसेल, म्हणून मी दुसऱ्या ATMमध्ये गेलो. दुसऱ्या ATMमध्ये गेल्यानंतर सेम तसंच झालं. तिथं पण मी आपला कार्ड टाकलं, पासवर्ड टाकला, पिन टाकला. जेवढे पैसे काढायचे होते 2-4 हजार रुपये त्याची अमाऊंट टाकली. तिथं पण पैसे नाही निघाले. मग मी ATM कार्ड, आपलं डेबिट कार्ड असतं ना, ते हातामध्ये घेतलं. तेव्हा मला समजलं काय झालं. आता मी तुम्हाला सांगतो मेन किस्सा. हां, मी हातामध्ये माझ्या अकाउंट आहेत दोन अकाउंट आहेत माझे. एक पंजाब नॅशनल बँक आणि दुसरं सारस्वत बँक. मला माझ्या ज्या अकाउंटमधून मला पैसे काढायचे होते ते होते पंजाब नॅशनल बँक, आणि मी ATM पण घेतलं होतं पंजाब नॅशनल बँकेचं, आणि माझ्या अकाउंटमध्ये पैसे होते सारस्वत बँकेचे. असं मी 15-20 मिनिट खेळून झाल्यानंतर माझ्या लक्षात आली ही गोष्ट. मग काय, सेल्फ ट्रान्सफर केले. सेल्फ ट्रान्सफर केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्यानंतर, एक मिनटं रस्ता क्रॉस करतो. सेल्फ ट्रान्सफर केल्यानंतर दुसऱ्या अकाउंटमधून पैसे मी काढून घेतले. असे किस्से आयुष्यात होत असतात आपल्या दैनंदिन जीवनात. बघा ना, आता दररोजचं मला माहीत होतं माझ्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे आहेत. फक्त ATM कार्ड आपलं मी सारस्वत बँकेचं न नेता पंजाब नॅशनल बँकेचं नेलं, आणि त्याच्यामध्ये पण हातामध्ये ATM कार्ड असून मला पण म्हणजे एवढं हे नाही झालं की मी ATM कार्ड चेक करेल किंवा एवढं लक्षात नाही आलं. मी 2-3 ATM फिरलो. मला वाटलं ATMमध्ये कॅशच नाही आहे, अशा हिशोबाने मी फिरत होतो. असा किस्सा झाला. आजचा तुमचा दिवस कसा गेला? मजेत गेला असेल ना? आज आलो आहे तुम्हाला मी आमचं खाली फिरायला थोडंसं. हे बघा, त्या हारवाले बसलेत मस्त. ते बाई दुकान आहे स्टेशनरीचं वगैरे. आज मी तुम्हाला आमच्या इथला असा स्पॉट दाखवणार ना, तिथे एवढी गर्दी असते ना, लाईन लावायला गेलं ना 100 मीटरपर्यंत लाईन असते. एवढी गर्दी असते. दाखवतो मी तुम्हाला पुढे, चला. बघा कसं सोन्याचं दुकान आहे. सोनं एवढं वाढतंय आणि हे लोक कसं सोनं घेतात. सोन्याच्या दुकानामध्ये एवढी गर्दी असते. एवढं महागले सोनं, 1.5 लाखापेक्षा वर गेलं सोनं, तरी पण सोनं घ्यायला एवढी गर्दी असते की बस. हे बघा, आलं जवळ बघा सोन्याचं दुकान आहे. आता इथं पण सोन्याचं दुकान आहे, इथं पण गर्दी आहे. आलं रस्त्याला आपण मस्त. हे आमच्या इथली चंद्रांगण रेसिडेन्सी. हे बघा 24 माळ्याचं टॉवर आहे. बघितलं, हे आमच्या इथलं सगळ्यात मोठे टॉवर दिव्यातले 24 माळ्याचं टॉवर आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथे भीड किती लागलेली असते ते. आले जवळच आलो आहे.
हे बघा चालू झाली भेट. बघा आमच्यातला रिक्षा पॉईंट. हे बघा रिक्षा पॉईंट. हे बघा आणि समोर लागले ती भीड लागली बघा समोर. एकदम भीड लागली आहे बघा. एवढी गर्दी असते. हे बघा इथे जाम लागले. पूर्ण जाम झाले. गाड्या हालत सुद्धा नाहीत. एवढं जाम लागले. पूर्ण गाड्या हालत नाहीत. हे बघा इथं पण ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो जे कोणी नवीन असाल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सगळ्यांनी व्हिडिओ बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहील. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.